धडधड जमिनीवर थरार धावती बैल गाण्या झपाटलेले नरसिंह सार हातात पट्टा डोळ्यात जिद्द विजयाचे हाक मन मनामध्ये सिद्ध बैलगाडी रे बैलगाडी हाऊया काळाख्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात दुसरा कडवा हवा फाडून धावते पाय मागे न वळते शर्यतीत पुढे जाण्यासाठी मन धडधडते गर्दीत जोश ढोल ताशांचा गजर कोण होईल पहिला कोणाचं नाव होईल अमर माया मातीचा गंध बैलांचे शान गाव गुंडांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान बैलगाडी रे बैलगाडी धावूया धडाक्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाण्याच्या वेगात मातीचा गंध बैलांची शान गाव गुंडांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान बैलगाडी रे बैलगाडी हाऊया धडाक्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात गर्दीत जोश वालडा बैलगाडी शर्यतीच्या जल्लोष आणि साजरा पहिला कडवा ढोल ताशे वाजले अंगात जोश भरला बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला हातात ध्वज घोषणा गर्दीच्या आरुड्यांनी आसमत्त तणाणला गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा थरार झाला गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला दुसरा कडवा पहिल्याच्या गळ्यात सोन्याचे घुंगरू वेगाच्या थालावर सरांची नजर धडधडत गाड्या वाऱ्यासारख्या पडतात घोड्यासारखे बैल जिंकण्याचे गाव नाचत शिंगावर आग पायात वीज गर्दीत शर्यत उचाची लय भारी चीज मायभूती प्रेम बैलांची जान बैलगाडीच्या स्पर्धेनं घेतला नवा उरू समान गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा थरार झाला गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला ही गाण्याचा वापर सणासुदीच्या काळात गाव भर वाजवा बैलगाडी शर्यतीत डीजे ट्रॅक बनवून ठेवा ढोल ताशाच्या तालावर जोरदार गण गण बनवा पर कसं वाटलं हे दोन्ही गाणं अजून जोश हवा का
राहिलं कर्मा. सणासुदीच्या काळात गावभर वाजवा, बैलगाडी शर्यतीत डीजे ब्रेक गणवून ठेवा. ढोल ताशाच्या तालावर जोरदार गण बनवा. सर्वातलं हे दोन्ही गाणं अजून जोश हवा का. आता सर्वातलं हे दोन्ही गाणं अजून जोश हवा का. धडकड जमिनीवर थरार धावती बैल गाण्या झपाटलेले नरसिंह सार. हातात पट्टा डोळ्यात जिद्द विजयाचे हाक मन मनामध्ये सिद्ध. बैलगाडी रे बैलगाडी हाऊया काळाख्यात. बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात. दुसरा कडवा हवा फाडून धावते, पाय मागे न वळते. शर्यतीत पुढे जाण्यासाठी मन धडधडते. गर्दीत जोश ढोल ताशांचा गजर. कोण होईल पहिला कोणाच नाव होईल अमर. माया मातीचा गंध बैलांचे शान. गाव गुंडांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान. बैलगाडी रे बैलगाडी धावूया धडाक्यात. बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाण्याच्या वेगात. मातीचा गंध बैलांची शान. गाव गुंडांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान. बैलगाडी रे बैलगाडी हाऊया धडाक्यात. बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात. बढतीत जोश वाढला. बैलगाडी शर्यतीच्या जल्लोषाने साजरा. रोल ताशे वाजले अंगात जोश भरला. बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला. हातात ध्वज तोंडात घोषणा. गर्दीच्या रोयानी आसमंत दणाणला. गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा थरार झाला. गर्दीत जोश वाढला गाव जनांगीचा उत्सव साजरा झाला. दुसरा कारवा बैल
बैलांच्या गड्यात सोन्याचे घुंगरू वेगाच्या तालावर साराची नजर भरधलत गाड वाड्यासारख्या पळतात घोड्यासारखे बैल जिंकराव्याचे गाव नाचत शिंगावर पायात बवीज गर्दीत शर्यत उत्साहातील भारी चीज मायभूती प्रेम बैलांची जान बैलगाडीच्या स्पर्धेनं घेतला नवा उरूस गर्दीत जोश वाढला बैलगाडीच्या थळार सारा गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला गाण्याचा वापर सणासुदीच्या काळात गाव वळवळ करणार करा गाड्या उभ्या करा सोडा गाड्या सोडा सुटला पालकमंत्री केसरी मैदानातला पहिला सेमी बसतोय सणावालापूरकरांचा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी बसतोय पहिल्या सेमीत बदल सुंदर अशी गाडी बघतोय दोघात लढा चवले पर्याय लंजारी आर्याल बकासूर शेवटच्या क्षणी कोरवाजी मारतोय गावला बघा गावला दुसरा कडवा हवा फाडून धावते पाय मागे न वळते मंत्री महोदय आपल्याला निरोप देत आहे खालून गाड्या सोडू नका बाकीचे गर्दीत जोश श्री जाधव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आणि ओळखच्या माती ज्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम पाहिलं त्या आदरणीय आमचे सहकारी मित्र आदरणीय साहेबांसोबत काम पाहताय त्यांचंही या ठिकाणी बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं स्वागत करतो चला बाकीचे सगळे मैदान मोकळे करा चंदू शेठ बोला आपल्या इकडेच बघा मंगेश भाऊ थोडीशी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे आपण थोडं पुढे त्या बघायच्या शेजारी नाही तिथे थोडीशी युवक वर्ग बरेच काम करायला थोडंसं डिपार्टमेंटला विनंती पुढे जायचंय म्हणून चला बाकीचे सगळे मैदान मोकळं करा मंगेश भाऊ बाकीचे सगळे बाहेर काढा आपण थोडंसं चला पटकन आमच्या पोलीस मित्रांना माझी विनंती आहे सगळे हे मैदानातले बाहेर काढा चला सागरचे जमदारे सुंदर ग्रुप 4 वरती कुमारी अक्षरानंद जाधव ढेरवाड आणि 5 नंबरवरती सागरचे जमदारे पाठण हा या मैदानातला सीमित 2 सुटतोय दादा चला गाडी पळाली अजित जगताप कारुंडे अमर तप कारुंडे यांच्याकडे बघू त्याला 1000 रुपयाचं बक्षीस आहे आदिल नेहवाला 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजाला 500 रुपयाचं बक्षीस आहे आपल्या मनापासून धन्यवाद आहे सुंदर अशी गाडी पळाली बकासूर आणि चिकेची गाडी मोबाईल एक सापडला मनपूर्वक इथं आणून दिलाय बघा कोणाचा पडला असेल तरी या ओळख पटवान घेऊन जा मंगेश दादा इकडच्या स्टेज वरती गर्दीला त्याची कॅपॅसिटी संपली माझी विनंती आहे चला ना दादा हात जोडून विनंती आहे कारण चोराड्याच्या सोन्या मंडपचा उद्याच्या अजून कार्यक्रम इथनं सगळं परत तिकडे जायचंय आपल्याकडून ते सुरक्षित राहावे यापेक्षा चला सगळे उतरा खाली सगळ्यांना माझी विनंती आहे मंगेश दादा त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी बकासूर प्रेमी श्री दादू शेठ सनस मित्र परिवार वेल्हा तालुका यांच्याकडे बघून त्याच्याला 500 रुपयाचं बक्षीस समाजाकडे ऑनलाईन 500 रुपयाचं बक्षीस आपल्या मनापासून धन्यवाद सुटला सणावालापूरकरांच्या मैदानातला सेमी 2 सुटला आणि सेमी 2 मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होणार फायनलला पात्र 2 गाड्या बाद झाल्या आणि तिघात लढत चालू आहे इकडे 2 नंबरवरती पाटणकर इकडे पर्याय 3 नंबरवरती पाटणकर दोघात लढत चालवली पाटणकरांच्या आणि आर्याल शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व पटवलं विकास ड्रायव्हर कामतीचा
पाटण तालुक्याचं नाव अजरामर ठेवलं या पालकमंत्री केसरी या ठिकाणी या गाडीनं. सडा वाघापूरचे उपसरपंच यांच्याकडून या ठिकाणी बक्कासूरसाठी 200 रुपये बक्षीस आलाय. मोहिल सर आपलं बक्षीस घेऊन जा. श्रीराम डेअरी फार्म साप यांच्याकडून या ठिकाणी गाडी पोरी बबलू त्याच्यानं चाचाला या ठिकाणी 2000 रुपयाचं बक्षीस आलं आणि समाजकांना या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस आलं. आपलं मनापासून धन्यवाद आहे. सेमीफायनल 2चा निकाल. सेमीफायनल 2चा निकाल आहे. आज क्रमांक 2 वर धावलेली गाडी श्रीनाथ पवनाई प्रसन्न तामकाने पाटण. त्याची पण इच्छा जाताना कोणाला तरी घेऊन जायचं. अँब्युलन्स वाला म्हणतोय दिवस वाया जाता कामा नये. त्यामुळे पाटणवाले बाळू मामा कृष्णा शेठ शेळके अंबवणे यांच्याकडून बकासूर करता या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. सांग की नाव बाबा. प्रशांत साळुंखे मुंबई पोलीस यांच्याकडून बकासूरसाठी 111 रुपयाचं बक्षीस आलंय. करा बैलगाडी मालक गाड्या व्यवस्थित उभ्या करा. आता 5 नंबर तासाला प्रेक्षक पाक पुढाले. ज्या तासात गाडी पडणार आहे त्या तासात प्रेक्षक आला. हो त्यांना घ्या माग साहेब तुमच्या पाठीमागे ती छोटं पोरग सगळे हाकला माग तिथनं. जरा माग 6 नंबर तासाव या माग. अहो त्यातनं गाडी पळणार आहे. विचार करा जरा मनाला. त्या तासात गाडी आहे सरकारला माग. वळा सेमीफायनल 4 वळा. बॅरिकेड उभा राहिला लहान मुलगा. बाळा खाली 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 तुलाच म्हणतोय खाली. अहो तो खांद्यावर बॅरिकेड वर काय सोन्या हात जोडून बसलाय. काय करायचं. कडक नटतो. अहो प्रेक्षक वर्ग बरेच लांबून बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. कोणी लक्षात घ्या या ठिकाणी बैलगाडी मालकावरती अन्याय करू नका. शिस्तबद्ध या ठिकाणी सुटला सेमीफायनल या मैदानातला. 4 सुटला आणि 4 मध्ये चौघात लढत चालू आहे. 1 बाहेर गेली आणि आता इकडे 3घात लढत चालू आहे. इकडे 1 नंबरवरती पाटण करायत, 2 नंबरवरती दुधाणवाडी करायत आणि 3 नंबरवरती वहागावकरांची गाडी बोलते. परवाच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी याही मैदानात फायनल साठी पात्र. चिठ्ठी आणि पाकड्या मागण्या गाड्या रे. नुसता 50 ब्रँड पाकड्या. सेमीफायनल 4चा खाली चला. मान्यवर मंडळ येतात. आपल्या सर्वांचे लाडके यशवंत चला स्टेज मोकळं करा. चला पटकन. सेमीफायनल 4चा निकाल क्रमांक 3 वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अधिका धीरज पवार मल्हारपेठ शंभू रायडर वहागाव. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक. बघा 15 एप्रिल 1 आदत 1 बैल मैदान आहे आणि या मैदानाचे आयोजक आहेत तर तालुका कुस्ती संघटक पैलवान तानाजी चौरे मित्र परिवार साल शिरंबे यांच्या वतीनं भव्य दिव्य मैदान आहे. आणि आजच्या मैदानात या ठिकाणी पीटी लाईव्हचे कॅमेरामॅन सूरज पाटील सुटला यांच्याकडून 5 सुटला आणि 5 मध्ये 5 जणातच लढत चालू आहे. कोण होणार 5वा गुलालाचा मानकरी. फक्त काही क्षणाचा उदे लढत चालू आहे. 3 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. परंतु शेवटच्या क्षणाला टाकला टाप आणि गाडी फायनल साठी पात्र. वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट. गाड्या उभ्या करा आणि जनरलाला सहाय्य करा आणि पट्टीचा योग्य तो वापर करा. 6 नंबर तास त्याला मागे सुटला. सेमीफायनल या मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये 6 गाड्यात लढत चालू आहे. 6वा गुलालाचा मानकरी कोण ठरतोय. सुंदर अशी लढत चालवली. शेवटच्या क्षणाला आता कोण बाजी मारतोय. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली. कुणी बाजी मारली. 86-032 लांबलच गोसाच्या कांडाने त्याला लढत दिली. आड्याल बांबवडेकरांनी माय मातीचा गंध बैलांचे शान. सन्मान्य संकेत दादा पवार आपण या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे. बघा ॲम्ब्युलन्स 3रा गावलाय. ॲम्ब्युलन्स आता नाही
अशोक अवलांचेचा सहकारी त्यांनी त्यांना गाडीत घालून दवाखान्यात न्या. वाऱ्याच्या वेगात वारा घालायचा चालू आहे. शौर्य शरद सेठ माने ठेवी खिंडी आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांच्या बावरियाची आणि सर्जाची गाडी फायनल साठी पात्र ठरवली. मगाशी सुंदर अशी गाडी पळाली टिटवी आणि पाखऱ्या 50-50. त्याबद्दल या ठिकाणी या पाखऱ्याचे कट्टर समर्थक रोहित साळुंके सुटला, सूरज सावंत सुटला सुटला आणि 7 शेवटच्या अक्षराला कोण बाजी मारणार. हिराड्या नागठाणकर बसायत आणि पर्याल चिंचणीकर दोघात लढत आणि शेवटच्या अक्षराला बाजी कुणी मारली. आलेले होते जीवाड्यावर निनामकर आणि पर्याल होते ऋषी शिर्के दादा पावऱ्या ग्रुप अडूक. दोघात लढत झाली. निकाल गेला कॅमेराकडे. राहुल सत्रे पोलीस पाटील मनपसंत आपलं स्वागत. कॉल सेंटर सापोळ यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाहिली. बकासूरची गाडी. या बकासूर बरोबर 200 रुपयाचं बक्षीस आलं. आपलं मनापासून धन्यवाद आहे. आजच्या या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं अमर पाटील आपण या ठिकाणी उपस्थित. सेवन हिल्स हॉटेलचे मालक आपण या ठिकाणी उपस्थित. आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राचं पोलीस खातं सकाळपासून आपल्याला सहकार्य करत आहे. यांच्याकडून माझ्यासाठी 111 रुपये भाऊच्या वतीनं आपल्या मनापासून धन्यवाद आहे. सेमी 3 वेळा आणि सुटला. सेमी फायनल 3 सुटला. पालक मध्ये केसरी सडा वाघापूरकरांचा भव्य आणि दिव्य मैदान. या मैदानात तिसरा सेमी आणि तिसऱ्या सेमीत कोण होणार फायनलला पात्र. 7वा गुलाल सामान खरे. अतिशय सुंदर असेल चालवले. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो. दोघात लढत चालू परंतु बारक्यानं कमाल केली. शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी फायनलला पात्र ठरवली. मालकाचं नाव आणि चॅनलचं नाव. गाण्याचं वापर चॅनल कुठला, मालक कुठला आणि बैल कुठला ते पण सांगा एकदा. सेमी फायनल 3 चा निकाल. सेमी फायनल 3 चा निकाल. 10 क्रमांक 3 वर धावलेली गाडी केतरी राय पवन यादव येरवळे. या गाडीचा 1 नंबरला उजवेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बारक्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. गाडी सीमीला पात्र. मला वाटतंय बऱ्याच दिवसाने या ठिकाणी सोन्याला 3 लाख सबस्क्रायबर त्याची युट्यूब काय देत असेल ते 3 लाखाला 3 लाखात चालले आपले. परंतु लक्षात घ्या जे मिळते ते माणसाला दिसतं परंतु त्याच्या मागचं कष्ट दिसत नाही. रात्री पोचायला 12 वाजतात. सकाळी 6ला निघावं लागतं. तेव्हा 8ला मैदान चालू करायला मिळतं. माणसाशिवाय कुठली गोष्ट नाही. माणूस असा आहे की दुसऱ्याच्याच माणसाला चांगलं वाटतं. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानलं तर आपली सुखाकडे वाटचाल आहे. एका युट्यूबरला कमेंट पडली दुसऱ्याच्या पोटा उपयानं नका म्हणून सगळं चाललंय. दुसऱ्याचं फक्त चांगलं बघा. सगळं काही साध्य होत असतं. पालकमंत्री केसरी मैदानातला सडा वाघापूरकरांच्या मैदानातला शेवटचा सेमी आज सुटला. आज सुटला आणि 8वा गुलालाचा मानकरी कोण होतोय आणि कुणाच्या नशिबी आणि कुणाच्या मार्काच्या नशिबी गुलाल लागतोय. लढत चवली. दोघात लढत चालू आहे. हिगड्या पाटणकर आणि पर्याल वाघेरीकर लढत चालवले. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी परत एकदा मारली. लाभल्याचा गोसाचं कांड 86-0-32. गाडी बाहेर गेली बघा. बाहेर गेल्या गाडीवरती लक्ष द्या. 86-0-32. दुसऱ्यांदा गुलालाचा मानकरी. या फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज कडे या. आपापला नसीब बघा. मंगेश वरती या. मंगेश वरती येतील पण पलीकडची गर्दी कमी झालं तर वर येता येईल. उतरायला दादा खाली. फायनलच्या चिठ्ठ्या टाकायच्या आणि आपण खाली गेला तर चिठ्ठ्या टाकल्या जातील. चला पटपट मैदान मोकळं करा आणि स्टेजवरची मंडळी चला स्टेज मोकळं करा. कोणाला घरात काय ठेवत नाही. मॅनेजर दाखव बाबा. तो तिकडे पलीकडं त्या बॅनरच्या पाठीमागे झाड आहे. फुटला
पालकमंत्री केसरी 2025 सुटला. अतिशय सुंदर अवघी धुमधुमली पाटण तालुक्याची नगरी आणि सगळ्यांची मनं जिंकली असा हा पालकमंत्री केसरी 2025 चा या वर्षीचा मानकरी. हॅलो 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 पंचांना विनंती आहे निकाल घेऊन या आता. चला पटकन 5:30 वाजले. 6ला हे व्यासपीठ आणि मैदान मोकळं होऊन घराकडे लोक पोचली पाहिजेत. चला पटकन. हॅलो दीपक चव्हाण रावडे डेप्युटी सरपंच आपली गाडी स्टेजच्या समोर. आपण रोल ताशे वाजले अंगात जोश भरला बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला. हातात ध्वज तोंडात घोषणा गर्दीच्या रोयानी आसमंत दणाणला. गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा थरार झाला. गर्दीत जोश वाढला गाव जनांगीचा उत्सव साजरा झाला. दुसरा कारवा बैलांच्या गड्यात सोन्याचे घुंगरू वेगाच्या तालावर साराची नजर भरधलत गाड वाऱ्यासारख्या पळतात घोड्यासारखे बैल. थोडा येत सोडा बरोबर या घरात जमिनीवर थरार धावती बाईक लगाण्या झपाटलेले नरसिंह सार. हातात पट्टा पुरात जिंगर विजयाचे हाकमान मनामध्ये सिंगर. बैलगाडी रे बैलगाडी पाहूया खाक्यात. बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात. दुसरा कडवा हवा फाडून धावते पाय मागे न वळते. शर्यतीत पुढे जाण्यासाठी मन धडधडते. गर्दीत जोश बोल ताशांचा गजर. कोण होईल पहिला कोणाचं नाव होईल अमर. वळवा दोन वळवा या तोडवले सगळे मागे या. सेने बाळाले चाणिका सुंदर माय मातीचा गंध बैलांचे शान गाव गुंडांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान. क्वार्टर फायनल पात्र झाले. बैलगाडी रे बैलगाडी धावूया वाऱ्याच्या बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात. फायनलला पात्र झाले. दोन्ही विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशा 2 गाड्या पाहिल्या फायनलला पात्र. माया मातीचा गंध बैलांचे शान गाव गुंडांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान. बैलगाडी रे बैलगाडी धावूया दाडाक्यात. बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात.
गर्दीत जोश वालळा बैलगाडी शर्यतीच्या जल्लोष आणि सुटला या मैदानातला आणि 2 मध्ये पुन्हा एकदा लढत चालू आहे. 2 या ठिकाणी अंगात जोश भरला बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला. हातात ध्वज तोंडात घोषणा गर्दीच्या आरुड्यांनी आसमत तणाणला. गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा करार झाला. गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला. दुसरा कडवा पहिल्याच्या गळ्यात सोन्याचे घुंगरू वेगाचे थालावड सालांची नजर धडधडत गाड्या वाऱ्यासारख्या पडतात. घोड्यासारखे बैल चिंगड्याचे गाव नाचत. शिंगावर आग पायात वीज गर्दीत या गाड्या सोडा गेल्या बाहेर मागं 3 वाळा आहे. मायाभोवती प्रेम बैलांची जान बैलगाडीच्या स्पर्धेनं घेतला नवा उरू समान. गर्दीत जोश वाढला बैलगाडीच्या थरार झाला. जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला. ही गाण्याचा वापर सणासुदीच्या घरात गाव भर वाजवा. बैलगाडी शर्यतीत डीजे बनवून ढोल ताशाच्या तालावर जोरदार गणगण बनवा. दोन्ही बैलगाडी फायनलला सुंदर अशी गाडी पाहिले. सम्राट आणि बाजीची गाडी. प्रकाश झरेकरांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड बाजी पळाला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी सम्राट पळाला. सुंदर अशी गाडी फायनलला पात्र. सोळा सेमी 3 सोळा सणासुदीच्या कारात गावभर वाजवा. 3 मध्ये बैलगाडी शर्यतीत डीजे बनवून देवागुरु 3 वरती मेडिकल पॉलिसी आणि 4ला कुमार विरकरवाडी हा या मैदानातला सेमी 3 दोन्ही गाणं 16 जोश हवा का. डॉक्टर शुक्रवाराला गाजर गाड्या शिकले. 16 3 मध्ये पण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बैलगाडी शर्यतीच्या जल्लोष आणि साजरा. पहिला कडवा चाचा ढोल ताशे वाजले अंगात जोश भरला. बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला. हातात ध्वज तोंडात घोषणा गर्दीच्या आरुड्यांनी आसमत तणाणला. गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा थरार झाला. गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला. दुसरा कडवा पहिल्याच्या गळ्यात सोन्याचे घुंगरू वेगाचे थालावड सालांची नजर धडधडत गाड्या वाऱ्यासारख्या पडतात. घोड्यासारखे बैल चिंगड्याचे गाव नाचत. 16 शिंगावर आग पायात वीज गर्दीत शर्यत उत्साहाची लय भारी चीज. 3 सुटला आणि 3 मध्ये या ठिकाणी 4 गुणात 14 लढत सुरू आहे.
मायाभूती प्रेम बैलांची जान बैलगाडीच्या स्पर्धेन घेतला समान गर्दीत जोश वाढला बैलगाडीच्या थरार झाला गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला ही गाण्याचा वापर सणासुदीच्या काळात गाव भर वाजवा बैलगाडी शर्यतीत डीजे बनवून ठेवा ढोल ताशाच्या तालावर जोरदार गण बनवा कसं वाटलं दोन्ही गाणं अजून जोश हवा का अहिला करवा पहलवान राज बुदावले सणासुदीच्या काळात गावभर वाजवा यांच्याकडून हुकाट्यावर 300 रुपये बक्षीस आहे आणि समारोप करताना 200 बक्षीस आपल्या मनापूर्वक ढोल ताशाच्या तालावर जोरदार गण बनवा सर्वातलं हे दोन्ही गाणं अजून जोश हवा का सर्वातलं हे दोन्ही गाणं चार सोडायचा जोश हवा का सुटला 4 सुटला या मैदानाला आणि 4 मध्ये पुन्हा एकदा धुळा उडायला लागलाय सगळ्यांचाच कस पडलाय इथं एक बैल बदल चालत नाही दुसरा या ठिकाणी जोडीदार पळायला लागतोय तोला बोलाचा या ठिकाणी जोड पाहिजे सुंदर अशी लढत अतिशय सुंदर धडकड जमिनीवर थरार धावती बाईक गाण्या झपाटलेले नरसिंहसार हातात पट्टा डोळ्यात जिद्द विजयाचे हातमन मनामध्ये सिद्धर बैलगाडी रे बैलगाडी हाऊया काळाख्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात दुसरा कडवा हवा फाडून धावते पाय मागे न वळते शर्यतीत पुढे जाण्यासाठी मन धडधडते गर्दीत जोश बोल ताशांचा गजर कोण होईल पहिला कोणाच ना होईल अमर या उत्साहाने बसता जोर मागे माया मातीचा गंध बैलांचे शान गाव गुंदांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान बैलगाडी रे बैलगाडी धावूया धडाक्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाण्याच्या वेगात 5 वळा या मैदानाला आणि 5 मध्ये लढत पाहायला मिळणार आहे आता सुंदर अशी गाडी पाहिली या ठिकाणी मायणीकरांचा या ठिकाणी किस्मत पाहिला सुंदर अशी गाडी पळवली या ठिकाणी नितीन ड्रायव्हरने त्याबद्दल या ठिकाणी नितीन ड्रायव्हरला 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना 500 रुपये बक्षीस दिलं आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर आणि अशी गाडी पाहिली किस्मत आणि शिखराची गाडी माया मातीचा गंध बैलांची शान गाव गुंदांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान बैलगाडी रे बैलगाडी सोडूया धडाक्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाण्याच्या वेगात आणि पलीकडे सुंदर आणि शंभूचा निर्वाद वर्चस्व ड्रायव्हर खडा तेवढा टाकू नका मागच्या ड्रायव्हरच्या तोंडाला लागला असता काय ओपला टाकून साध्य होते सेमी फायनल 5 तास क्रमांक
2 वरून धावलेली गाडी शर्यतीच्या जल्लोष आणि साजरा. ही गाडी फायनलला पात्र आणि तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आई तुळजाभवानी परतून आनंद सावंत जोश भरला बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला हातात ध्वजा घोषणा गर्दीच्या आरुड्यांनी आसमत्त तणाणला गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा थरार झाला गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला दुसरा गडवा पहिल्याच्या गड्यात सोन्याचे घुंगरू वेगाचे थालावड सालांची नजर धडधडत गाड्या वाऱ्या सारख्या पडतात घोडा सारखे बैल जिंकण्याचे गाव नाचत शिंगावर आग पायात वीज गदीत शर्यत उत्साहाची लय भारी चीज मायभूती प्रेम बैलांची जान बैलगाडीच्या स्पर्धेनं घेतला नवा उरू समान गर्दीत जोश वाढला बैलगाडीच्या थरार झाला गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला ही गाण्याचा वापर सणासुदीच्या काळात गाव भर वाजवा बैलगाडी शर्यतीत डीजे ट्रॅक बनवून ठेवा ढोल ताशाच्या तालावर जोरदार गण गण बनवा कसं वाटलं हे दोन्ही गाणं अजून जोश हवा का अहिल करवा सणासुदीच्या काळात गावभर वाजवा बैलगाडी शर्यतीत डीजे ब्रेक गणवून ठेवा ढोल ताशाच्या तालावर जोरदार गण बनवा सर्वातलं हे दोन्ही गाणं अजून जोश हवा का सर्वातलं हे दोन्ही गाणं अजून जोश हवा का वेळ लागायला लागलाय सेमी 6ला सुटला 6 सुटला शिव जयंती निमित्त शिव प्रतिष्ठान पांढरेवाडी पुनर्वाडी भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलं या मैदानात आणि धावती बैल गाण्या झपाटलेले नरसिंह सार हातात पट्टा धुळ्यात जिद्द विजयाचे हाकमन मनामध्ये सिद्धर बैलगाडी रे बैलगाडी हाऊया काळाख्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात दुसरा कडवा हवा फारून धावते पाय मागे न वळते शर्यतीत पुढे जाण्यासाठी मन धडधडते गर्दीत जोश ढोल ताशांचा गजर कोण होईल पहिला कुणाचं नाव होईल अमर माया मातीचा गंध बैलांची शान
गाव गुंदांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान बैलगाडी रे बैलगाडी धावूया धडाक्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाहनाच्या वेगात मातीचा गंध बैलांची शान गाव गुंदांचा जल्लोष नशा जिंकण्याची जान बैलगाडी रे बैलगाडी धावूया धडाक्यात बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाहनाच्या वेगात वर्दीत जोश वाढला बैलगाडी शर्यतीच्या जल्लोषाने साजरा रोल ताशे वाजले अंगात जोश भरला बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला बैलगाडी मालक झेंडावाल्याला सहाय्य करा गाड्या उभ्या करा बैलगाडी मालक गाड्या उभ्या करा आणि झेंडावाल्याला सहाय्य करायचं आहे बोलासाठी फायनल साठी पात्र एक वाजी बंदोरी करायत 2 वाजी तांदळगावकर आहेत 3 वरती आंधळीकर 4 वरती शेळगाव 5 वरती वांगे आणि 6 वरती चिखलगोठा आज रंगणार सेमीचा रणसंग्राम रंगणार सेमीचा कुठला बैलगाडी मालक ठरतो फायनल साठी पात्र कारण इथं लढत गुलालासाठी होणार आहे दुसरा कडवा कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आणि पायाचा माळा असणारच क्षेत्र आहे इथं ड्रायव्हरांचा कष्टपणा लागतो बैलांचा कष्टपणा लागतो कुटुंबीकरांचा कष्टपणा लागतो तसेच नियोजन करणाऱ्यांचं या ठिकाणी बैलांचं सहकार्य लागतं सगळ्यांचा मेळ घालून खेळला जाणारा हा बैलगाडी शर्यतीचा खेळ कारण या खेळामध्ये हार आणि जीत आहे काय पण घडू शकतं निश्चितीचा खेळ होऊन या ठिकाणी या बैलगाडी शर्यत गाड्या सुटल्या पहिला सीमी सुटला आणि पहिल्या सीमीत सुंदर अशी लढत चालू आहे कोण करतोय फायनलला पात्र अतिशय शान गाव गुंदांचा सुंदर अशी गाडी 2 गाड्यात लढत अतिशय सुंदर लढत झाली डोळ्याचा पारणा फुटला परंतु ड्रायव्हरचा हात चालाकपणाने गाडी फायनलला कुठली पात्र झाली नसीब की बात है तसंच हे बैलगाडी क्षेत्र आहे नशिबात असेल ते मिळणारच बैल पळला बैल मालकासाठी पळला कुठला बैल कुठल्या मालकासाठी पळला निकाल कॅमेऱ्यात कैद झाला कोणी घेतला शेवटच्या क्षणाला निकाल माग पळत होता तोंडाला या ठिकाणी निकाल घेतला सेमी फायनल 1चा निकाल आणि निकाल सेमी फायनल 1चा निकाल तास क्रमांक 2 वर लावलेली गाडी सिद्धनाथ रसायन भरत शिंदे तांदळगाव रेवसिद्ध मेडिकल विखा या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन वळवा सेमी 2 वळवा सुंदर अशी गाडी पाली गेल्यावरची आज याच मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असणारा भरत शिंदे तांदळगाव रेवसिद्ध मेडिकल विटेक वळवा निशाणे पंच सेमी 2 वळवायचं आहे वळा सेमी 2 वळा दुसऱ्या सेमी मध्ये 1 नंबर तासाला गाडी हिंद के
केसरी संभाबा चाले 2 नंबर तासाला गाडी मल्ल सम्राट धावती बाईल गाण्याचा पाट लेले केसरी पहलवान अजित पवार तरचा 3 नंबरला गाडी बाळूमामा सेना बाळू मध्ये लिंब 4 नंबरला गाडी सिद्धेश गावडे गाड्या सुटल्या बैलगाडी रे बैलगाडी सोडूया वाऱ्याच्या वेगात दुसरा कडवा हवा फाडून धावते पाय मागे न वळते या ठिकाणी शिस्टनचे मालक पुढे जाण्यासाठी 40-69 चे मालक गर्दीत जोश स्वप्नील शेर घोडके या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत निकाल पंच दुसऱ्या सीमेचा निकाल द्यायचा आहे हा स्क्रीनचा आधार घेतला जातो दुसऱ्या सीमेसाठी वळवा तिसरा सीमे वळवा तिसरा सीमे वळवा कैलासवासी रोहिदास शेठ प्रतिष्ठान कुमार जियाज रणजित शेठवाडी जोर शेठ भगत साईनाथ शेठवाडी कल्पेश शेठवाडी सुमित जाधव महेश जाधव कुसेगाव भास्कर जाना जाधव गोरगाव यांच्या डबरूची गाडी सुंदर असती ठेवली त्याबद्दल डबरू चाच्यासाठी गाव गुंदांचा डबरू चाच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे चाचा आपलं 500चं बक्षीस द्यायचं आहे सेमीफायनल 2चा निकाल आणि निकाल रोडवर अटी तटीची लढत झाली या लढतीचा निकाल आहे घास क्रमांक 3 लिंब 2 ला ज्योतिर्लिंग प्रसन्न संतोष पवार विहापूर गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 3 सुटला 3 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे इकडे इकडे लिंबकर आहे मध्ये विहापूरकर त्याच्या पड्याल वाघवाडीकर त्याच्या पड्याल चिखलगोटणकर अतिशय सुंदर कुणी घेतला शेवटच्या क्षणाला निकाल लढत झाली 2 गाड्या सुंदर अशी डोळ्याचं पारणं फेडणारी निकाल कॅमेऱ्यात कैद झाला गाव गुंदांचा वळवा चौथा सीमे वळवा निशाणे पंच चौथा सीमे वळवा निशाणे पंच चौथा सीमे वळवा दुसऱ्या सीमेत सुंदर असा गावचा साज पळाला संदीप मन्ने लिंब यांचा रोमन आणि त्यांच्यासोबत दिनकर मन्ने लिंबकरांचा गुरु पाला गावचा साज गुरु आणि रोमनची गाडी गावच्या ड्रायव्हरने पळवली शहर ड्रायव्हर लिंबकरांनी गाडी फायनल साठी मगाची पात्र झाली आताचा निकाल पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी बघा कोणी घेतला निकाल जल्लोष आणि साजरा पहिला सेमीफायनल 3चा निकाल आणि निकाल सेमीफायनल 3चा निकाल तास क्रमांक 6 वरती धावलेली गाडी कारण पप्पू वाघमोडे मास्टर्स राजलक्ष्मी डेअरी फार्म मास्टर्स या गाडीचा एक चौथा सीमी सोडायचा आहे चौथा सीमी सोडा जोश वाढला बैलगाडीचा थरार झाला गर्दीत जोश वाढला गावच्या गल्लीत उत्सव साजरा झाला दुसरा कडवा पहिल्याच्या डोळ्यात सोन्याचे घुंगरू वेगाचे थाला बड सारांची नजर धडधडत गाड्या वाऱ्यासारख्या पडतात घोड्यासारखे बैल जिंकण्याचे गाव नाचत शिंगावर आग पायात वीज नदीत शर्यत उचाची लय भारी चीज गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला 4 सुटला आणि 4 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय फायनलला पात्र मायभूती प्रेम अतिशय सुंदर आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं रेल्वे सेमीफायनल 3 मध्ये सुंदर अशी गाडी पाळी पप्पू वाघमोडे माळशिरसकरांचा बाजीराव आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी वासरांचा वस्ताद म्हणून या ठिकाणी या बैलाकडे पाहिलं जातं असा संभाबा कालेकरांचा सुंदर पाळा सुंदर आणि बाजीरावची गाडी फायनलला पात्र झाली 3ऱ्या सीमेमध्ये निकाल पंच 4थ्या सीमेचा निकाल द्यायचा आहे सणासुदीच्या 5वा सीमे वळवा बैलगाडी शर्यतीत डीजे ट्रॅक बनवून ठेवा
ढोल ताशाच्या तालावर जोरदार गण गण बनवा. संभाबा कालेकरांच्या सुंदरची गाडी सुंदर अशी पळवली, त्याबद्दल या ठिकाणी गणेश शेडवादर यांच्यावर सागर ड्रायव्हर साठी 500 रुपयाचं ऑनलाईन बुक्स आहे. सेमी फायनल 4चा निकाल आणि निकाल 4चा निकाल तास क्रमांक 3 वरती लावली. सेमी फायनल या मैदानातला 5 सुटला आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय सेमीला पात्र? सुंदर अशा गाड्या पळतात. अतिशय सुंदर अशी लढत आहे. कोण येतोय शेवटच्या क्षणाला निकाल? अतिशय सुंदर. सागर आज काय खाऊन आलाय? बैलगाडी शर्यतीत डीजे ब्रेक गण उन ठेवा. ढोल ताशाच्या निकाली पंच स्क्रीनचा आधार घ्या. हो बारका पडला, तुला त्याला लागले का बघा. सेमी फायनल 5चा निकाल आणि निकाल. सेमी फायनल 5चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरती लावलेली गाडी आद्विक निलेश सूर्यवंशी वांगी आयुष पप्पू जगदाळे 3 या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा सागर ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन. वळवा निशाणी पंच सेमी 6 वळवा. ताशे वाजले अंगात जोश भरला. सुटला सेमी फायनल या मैदानातला गाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला. हातात ध्वज तोंडात घोषणा गर्दीच्या रोयानी आसमंत दणाणला. गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा खरार झाला. गर्दीत जोश वाढला. सेमी फायनल 6चा निकाल आणि निकाल 6चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरती लावलेली गाडी बैलांच्या गड्या चौंडेश्वरी बसना दत्ता सेत्री या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा अभिनंदन. वळवा शेवटचा सेमी 7 वळवायचा आहे. वळवा सेमी 7 वळवा. निशाणे पंच सेमी 7 वळवा. मायभूती प्रेम बैलांची जान बैलगाडीच्या स्पर्धेनं घेतला नवा उरुस. मथुरची गाडी 4थ्या सीमीत सुंदर अशी पळवली, त्याबद्दल शंड शेटकरा यांच्यावर या ठिकाणी विशाल शेटनिकम आणि किरण शेठ यांच्यावर या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळवली. मथुर आणि मान्याबाई त्याबद्दल गाडी ड्रायव्हरसाठी 5,000 रुपयाचं ऑर्डर दिसत आहे. बैलगाडी शर्यतीत डीजे दत्ता सेट्रेकरांच्या माणिकची गाडी सुंदर अशी पळवली, त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. ड्रायव्हर आपला 500चं बक्षीस घेण्याचं समालोचन करताना 100चं बक्षीस दिलं. आपलं धन्यवाद. सोडा निशाणी पंच गाड्या सोडा. गड क्रमांक या मैदानातला सीमेचा 7 सोडायचा आहे. गर्दीत जोश वाढला. गर्दीत जोश वाढला. सोडा निशाणी पंच गाड्या सोडा. शेवटचा सीमी सोडा. गर्दीत जोश वाढला. सीमे 7 वळा आणि 7 सुटण्यासाठी स्वच्छ. धडकड जमिनीवर थरार धावती बाईक लगाण्या झपाटलेले नरसिंह सार. हातात पट्टा दुरात जिद्द विजयाचे हाक मन मनामध्ये सिद्धर. बैलगाडी रे बैलगाडी हाऊया खाला. शेवटचा सीमी या मैदानातला सुटला आणि शेवटच्या सीमी सुंदर अशी लढत चालू आहे. सेमीला पात्र 38-36 लढत आहे.
हे बैलगाडीचं क्षेत्र इथं 8 पायाचा माळा. कोणी कोणाला कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. अतिशय सुंदर पाय मागे न वळते, शर्यतीत पुढे जाण्यासाठी मन सेमीफायनल 7चा निकाल. निकाल आणि निकाल. सेमीफायनल 7चा निकाल. 7 क्रमांक 2 वर लावली गाडी बाळूबाबा प्रसन्न आंधळे. या गाडीचा 1 नंबरला जवळ गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. संभाबा कालेकरांच्या सुंदरची गाडी सागर ड्रायव्हरने 3ऱ्या सीमीत सुंदर अशी पळवली. याबद्दल संभाबा काले याच्या ठिकाणी सागर ड्रायव्हर साठी 500 रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करण्यासाठी 500चं बक्षीस दिलं. आपलं धन्यवाद. बैलांचे शान, गाव गुंदांचा जल्लोष, नशा जिंकण्याची जान. बैलगाडी रे बैलगाडी, धावूया धडाक्यात. बैलगाडी रे बैलगाडी, सोडूया वाहनाच्या वेगात. मातीचा गंध, बैलांची शान, गाव गुंदांचा जल्लोष, नशा जिंकण्याची जान. बैलगाडी रे बैल. Choose the car you want to build. छोटे पोरांची गेम खेळता तुम्ही? I wonder what this is. This is a rope. Let's put everything together. Wheel. Wheel. Engine and steering console. Engine and steering console. Engine? अरे ते वर्त करायचं. Cabin and chair. How about that? This is a road roller. It uses its heavy roller to flatten hot asphalt. Look at this mess. Let's put a vehicle together. Tire. Wheel. Wheel. Engine and steering console. Chair. Roller. Exhaust pipe. Frame. Roller. Yes, you got it.
इतकं आलं बंद केलंय वॉश केलं आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं डायरेक्ट बाहेर यायचं डायरेक्ट आलं की जास्त You got it. पूर्ण 3 मध्ये 1 ला श्रीनाथ काळभैरी कोकणी बाबा प्रसन्न राठावडे वीर, 2 ला यज्ञेश नानासाहेब तरस किवळे हवेली, 3 ला सईशा मिलिंदा सुतार ऋषी शेठ कंदारे दत्ता ड्रायव्हर मुळशी, 4 ला नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ दोना सुसगाव, 5 ला काळूबाई प्रसन्न सनी भाऊ जाधव नेरे, 6 ला स्वर्गीय हरण्या ग्रुप सचिन भाऊ नेरे आणि 7 वरती काळूबाई प्रसन्न अनिकेत शेठ कोळेकर माळुंगे. हा सेमी 3 लावून घ्या. एकच गाडी वळली, दुसरी वळली, बाकीचे बैलगाडी मला गाड्या वळवणार का सर? ही गाडी जी विजय होईल त्यांना पोलीस पाटील शुभांगीताई चव्हाण यांच्याकडून 501 रुपये त्यांना ठेवा. हा, तुम्हाला ऑनलाईन पाठवले तिकडे. प्रत्येकाला वाटतंय मीच बसणार, त्याच्याकरता खाली सगळी वळवळ चालू आहे, परंतु नशिबाच्या पुढे काय नाही. दारवली गावच्या पोलीस पाटील शुभांगीताई चव्हाण यांच्याकडून 501 रुपये. आता जो विजय होईल त्याला आणि पैलवान शिवाजीराव वलकवडे यांच्याकडून आलेले आहेत. बॅरिकेडच्या आतमध्ये थांबलेले 1 रुपया विनंती आहे त्यांना बाहेर थांबायचंय. खाली बसलेले स्टेजच्या समोरचे खाली बसलेले बाहेर थांबायचंय. बॅरिकेड वरती झोपलेले सुटला सुटला या मैदानातील सेमी फायनल 3 सुटला आणि 3 मध्ये काटा किरेसी लढाई चालवली. बघूया कोण होत सेमी 3 मध्ये फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर आणि बाक्या डॉनचं निर्विवाद वर्चस्व.